मी ना हे छान असे 3 साड्यांचे लुक क्रिएट केलेले आहे जे की तुम्ही मकर संक्रांतीला तयार करू शकता। या सगळ्या साड्या मी मेशोवरून मागवलेल्या आहेत, त्याचबरोबर ज्वेलरी वगैरे सगळं काही। त्याच्यामुळे मकर संक्रांतीसाठी स्पेशल असा हा फुल ऑन व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना हे लुक नक्कीच आवडणार आहे। सगळ्यात पहिली साडी आपली रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आहे। तुमच्याकडे ना अशी एखादी तरी साडी असायलाच हवी। नॉर्मली आपण ब्लॅक साड्या घालत नाही, पण मकर संक्रांतीला मात्र आवर्जून सगळ्यांना चान्स असतो ब्लॅक कलरची साडी घालायला आणि त्यातली त्यात हे जे कॉम्बिनेशन आहे ना रेड अँड ब्लॅकचं ते खरंच खूप सुंदर आहे। साडीचं सूत आहे ना एवढं मऊ आहे ना, आणि ही साडी मला 500 रुपयाच्या आतमध्ये भेटलेली आहे। म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये या साडीचं सूत आहे ते एक्सपेक्टेशन पेक्षा हे सुंदर आलेलं आहे। आता या साडीवरती मी हा जो ब्लाउज वेअर करणार आहे ना तो माझा साखरपुड्याचा ब्लाउज आहे, जो की परफेक्टली या साडीवरती मॅच होतो। आणि काठपदराच्या साड्या घालण्याचा हाच हे असतो, काय म्हणतात त्याला, एक फायदा असतो की रेड कलरचा ब्लाउज आहे ना तो बऱ्यापैकी खूप साऱ्या काठपदराच्या साड्यांवरती जातो, कारण की आपल्या काठपदराच्या साड्यांमध्ये लाल कलर असणं हा कॉमन आहे। आणि तुम्ही बघत आहात हा ब्लाउज अगदी खूप सुंदरपणे या साडीवरती जात आहे। साडी घातल्यावरती कसली सुंदर दिसत आहे, कारण की या साडीवरचा ब्लाउज सुद्धा रेड होता, त्याच्यामुळे या साडीवरती अगदी ब्लाउज आहे ना स्टिच करून घेतल्यासारखा हा वाटत होता। अँड सगळ्यात मेन गोष्ट या साडीवरती छान दिसली म्हणजे ती मोत्यांची ज्वेलरी, जी की मी मेशोवरूनच घेतलेली होती। कानातले जे मोत्याचे होते ना ते आणि बुगड्या या मी तुळशीबागेतून घेतलेल्या होत्या, जेव्हा मी लास्ट टाइम तुळशीबागेत गेलेली होती। त्याचा ब्लॉग सुद्धा माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। आणि ही साडीवरती मी पूर्णपणे मोत्याची ज्वेलरी स्टाईल केलेली आहे। गोल्डची ज्वेलरी मी पूर्णपणे अवॉइड केलेली आहे आणि ट्रस्ट मी एवढं सुंदर लुक झालेला आहे ना। या बांगड्या सुद्धा मी मेशोवरून मागवलेल्या होत्या, खूप छान असे कडे आहेत। तुम्ही एक घातला ना मध्ये अँड पुढे मागे हिरव्या बांगड्या, तरी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे दोन्ही हातामध्ये। मी अशा एकाच हातामध्ये स्टाईल केलेल्या होत्या, कारण की मला थोडासा असा मॉडर्न प्लस छान असा आपला पारंपरिक लुक करायचा होता। तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल ना तर हा लुक आहे ना अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे। साडी सुद्धा तुम्ही बघत आहात हलकी फुलकी आहे आणि अजिबात फुगणारी नाहीये। लिटरली कोणीतरी छान अशी ड्रेप करून दिलेली आहे, तुम्हाला नेसवली आहे अशी दिसत आहे। या साडीवरचे जे बुठ्ठ्या आहेत ना त्या सुद्धा खूप जास्त नाहीये, त्याच्यामुळे खूप असं बटबट करत नाही, एकदम सिंपल सोबर दिसणारी साडी आहे आणि तेवढीच चापून चोपून सुद्धा बसणारी आहे। आणि एवढ्या कमी किमतीमध्ये आपण म्हणजे खूप छान असा लुक तुमचा क्रिएट होणार आहे। मोत्याचं हे नेकपीस आहे ना ते सुद्धा मी मेशोवरूनच घेतलेलं आहे। नथ वगैरे सगळ्या प्रोडक्टच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्कीच चेकआउट करू शकता। आणि असंच काहीतरी वेगळं वाटत आहे, म्हणजे तेच तेच कॉमन वाटत नाही, जे की मोत्याचे आपण दागिने घातलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मेशोवरती भेटणार आहेत। सो हा लुक आहे ना तो खरंच खूप सुंदर झालेला आहे आणि माझा तरी फेवरेट आहे या 3 लुक मधून। तुम्हाला कुठला आवडला ते तुम्ही व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि शेवटची जी साडी आहे ना ही खूप सुंदर आहे अँड माझ्यासाठी खूप स्पेशल साडी आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। अँड हा लुक आहे ना तर माझा खरंच खूप जास्त फेवरेट लुक होता। आता आपल्याकडे पुढची साडी आहे अँड ती म्हणजे ती ब्लॅक अँड गोल्ड अशा कॉम्बिनेशन मध्ये आहे। हे सुद्धा कॉम्बिनेशन खरंच खूप युनिक आहे आणि वेगळं आहे, काहीतरी खूप छान असं। आणि याच्यावरच्या बुठ्ठ्या आहेत ना त्या सुद्धा पूर्ण साडीवरती आहेत पण नाजूक आहेत आणि थोड्याशा विरळ आहेत, त्याच्यामुळे हे सुद्धा खूप छान कॉम्बिनेशन दिसणार आहे। आणि बुट्टी आहे ना ती अशी छान फुल बुट्टी आहे, म्हणजे फुलाच्या आकाराची बुट्टी आहे अँड गोल्डन कलरच्या पूर्ण धाग्याचं जे जरीचं काम आहे ना ते सुद्धा असं एकदम असं काय म्हणतात अशी बटबट करणारं गोल्डन कलर नाही, एकदम असा डिसेंट आणि थोडासा कॉपरिश गोल्डन कलर आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे। आणि या लुक मध्ये सुद्धा तुम्ही बघत आहात, जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल तर तुम्ही असा स्लीवलेस एखादा ब्लाऊज घालू शकता, किंवा तुम्हाला छान असं तुमच्या मैत्रिणींमध्ये वगैरे हा लुक क्रिएट करायचा आहे तर त्या टाइमला तुम्ही छान असा फुल स्लीवचा ब्लाऊज घालून हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता। आता पुढची जी साडी आहे ना ती माझी सगळ्यात जास्त फेवरेट साडी आहे। ही साडी याच्यामुळे माझी फेवरेट आहे कारण की याच्यावरती विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे पदरावरती आणि ही मुनिया बॉर्डर पैठणी आहे। म्हणजे पैठणी साडी तुम्हाला ही फक्त 1000 रुपयाच्या आतमध्ये मेशोवरती भेटणार आहे आणि अजिबात फुगत नाही, नेसल्यावरती खूप सुंदर अशी चापून चोपून अंगाला बसते, तुम्ही बघतच आहात। आणि या साडीवरती सुद्धा जो ब्लाऊज आहे ना तो रनिंग येणार आहे ब्लॅक कलरचा। याच्या बॉर्डर वरती पूर्णपणे असं ते मुनिया बॉर्डर पैठणीवरती तुम्हाला माहितीच असेल जशी डिझाईन असते तशी आहे अँड फुल बुट्टी म्हणजे फुलाच्या आकाराची बुट्टी पूर्ण साडीवरती आहे। आणि साडी घातल्यावरती तुम्ही बघतच आहात, लिटरली मी ना 5 मिनिटांमध्ये ही साडी घातलेली आहे व्हिडिओसाठी, तरी पण किती छान चापून चोपून बसलेली आहे, अजिबात फुगत नाही, म्हणजेच की साडीचं सूत खूप सुंदर आलेलं आहे। तो त्याच्यामुळे ही साडी सुद्धा तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता अँड याच्यावरती तुम्ही छान असा एखादा पारंपरिक आपला लुक तयार करू शकता। या साडीवरती मी जे चोकर घातलेला आहे ते बेलपान टिक असं म्हणतात त्याला, आपला खूप छान असा पारंपरिक दागिना आहे, तो सुद्धा मी मेशोवरूनच चोकर ऑर्डर केलेला आहे। सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ज्या आहेत ना ते तुम्हाला
खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा. तिथे तुम्हाला त्या प्रोडक्टच्या प्राइस सुद्धा समजून जातील अँड ऑर्डर करायची लिंक सुद्धा भेटून जाईल. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. अँड साडी तुम्हाला कुठली आवडली या तिन्हीमधून मला नक्की कमेंट करून सांगा. अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.